मंगळागौरीची तयारी चालू आहे आणि आमचं वर्कशॉप चालू होते. तर पहा, आमच्या सखी इथे मस्त तयारी करतात. इकडे फिरा थोडंसं, दिसू दे सगळे. हे पहा, सगळ्यांची लगबग इथे चालू झालेली आहे. ही माझी टीम आहे, त्या टीम खूप छान जोरात चालू आहे. नमस्कार, मी कोरिओग्राफर कोणाली पाटील. आपल्यासाठी सोलापूरमध्ये पहिल्यांदाच सुरू येत आहे मंगळागौरीचं वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा. तर ही कार्यशाळा आपण कशी घेत आहोत, थोडक्यात माझ्या जे काही टीम मेंबर असतात ते थोडक्यात तुम्हाला सांगतील. नमस्कार, मी दीपाली गोष्टी. भगिनी समाजने पहिल्यांदाच आपल्या सोलापूरमध्ये 2026 या वर्षी जी मंगळागौरची कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व कार्यकारी आणि तसेच मॅडमचे मनापासून आभार मानते. आणि आता थोड्याच वेळात आपण या कार्यशाळेला सुरुवात करणार आहोत. मी आणि माझी टीम तुमच्या या कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. ब्लॉसम टीमकडून मंगळागौरच्या वर्कशॉपसाठी तुमच्याकडे आलेले आहे. तुम्ही आम्हाला जे सांगितले त्याबद्दल तुमच्याकडेच मनापासून आभार मानते. आत्ता अजून सुरुवात होणार आहे आपल्या कार्यशाळेची आणि रिस्पॉन्स पाहून तुम्हाला कसं वाटतं? रिस्पॉन्स होईल, छानच होईल, कारण भगिनी समाज पण तुमच्या सोबत आहे, त्यामुळे रिस्पॉन्स चांगला चालेल, ठीक आहे. मग मला उत्सुकता आहे
सर्वमंगल. गणपती बाप्पा सर्वपैकी आपण आधी मंगळागौरीची आरती करूया आणि मग खेळायला सुरुवात करू. बंद करा तिथलं फोन. खेळ सुरू करण्याच्या अगोदर एक announcement आहे की मी भगिनी समाजाच्या अध्यक्ष आहेत भवानी मॅडम, त्यांनी आम्हाला ही वर्कशॉप घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा छोटंसं आमच्या टीमच्या वतीने मी त्यांचा छोटंसं सत्कार करायला मोनाली मॅडमला ॲडवाईस करते. मॅडम या. मॅडम कशी खेळतात, का खेळतात, त्याच्या मागे काय उद्देश असते आणि मंगळागौरीचे खेळ असतात हे सगळे खेळ माहिती म्हणजे हे जे काही पारंपरिक खेळ आहेत तर ते खेळ आपण 23, 24, 25 या तारखेला आपण इथे घेतोय. दुपारी टायमिंग आहे 3 ते 5. त्याच्यासाठी आपण फी घेतोय 500 रुपये. आधी आम्ही 700 रुपये सांगितली पण अल्टिमेट सांगितलं की नाही आपल्या सर्व लेडीज आहेत तर त्याच्यासाठी 500 रुपये फी आपण घेतोय. 3 दिवसाचा वर्कशॉप असणार आहे आणि वर्कशॉपमध्ये जेव्हा तुमचं वर्कशॉप होईल त्याच्यानंतर तुम्हाला जी कला नटराज कला शिक्षण संस्था आहे ही गव्हर्नमेंट अंडर संस्था आहे त्याच्या अंडर तुम्हाला सर्टिफिकेशन दिले जाणार आहे आणि तुम्ही ही क्लास घेऊ शकता त्या सर्टिफिकेट नंतर. पण त्याच्यामध्ये थोड्याशा जे काही क्रायटेरिया असणार आहेत जेव्हा तुमचा क्लास पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला त्याचा क्रायटेरिया सांगते आणि बाकीची माहिती तुम्हाला देते. तर थोडक्यात त्या ही जी माझी टीम आहे आम्ही आत्ता सध्या नवीन टीम दिलेली आहे. जसं आत्ता सोलापूरमध्ये ट्रेन चालू आहे की लग्नामध्ये डोहाळजेवणामध्ये कार्यक्रम होतात तर आत्तापर्यंत माझ्याकडे ऑलरेडी 15 ते 30 इव्हेंट्स गेलेले आहेत. माझ्याकडे डान्सर्स आहेत, सोलापूरमध्ये डान्सर्स आहेत, यंग मुली पण आहेत आणि आत्ता आम्ही सर्वजण घराने काम करत आहोत. डोहाळजेवण, बारसे, लग्नाचा कार्यक्रम, जे काही कार्यक्रम असेल, एंटरटेनमेंट जे काही असणार आहे आम्ही सगळे मिळून हा कार्यक्रम करणार आहोत. तर कुणाकडे काही कार्यक्रम वगैरे असेल तर अगदी आम्हाला संपर्क साधा. अँगरिंग सुद्धा आमच्याकडे आहे. गेम्स वगैरे पण आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत. बरं ऐका ना मॅडम, आता सांगितलं 23 आणि 24 हां, तर 23, 24 आणि 25 ना 23, 24ला प्रॉपर तुम्हाला मंगळागौर शिकवले जाईल. मॅडम साहित्याने किती खेळ घेतले जाणार 350 खेळ शिकवले जातात त्याच्यामध्ये 350 आणि त्यानंतर 25 तारखेला तुम्ही म्हणजे काय करणार आहात की कॉम्पिटिशन असेल मंगळागौरची. तुम्ही जे ग्रुप तयार करशाल त्यामध्ये कॉम्पिटिशन असेल आणि त्यामध्ये आम्ही बेस्ट प्राईज पण काढणार आहोत. म्हणजे लिटरली तुम्ही किती खेळात, किती शिकलात हे तुम्हालाही कळेल आणि आम्हाला त्याचा आनंद होईल की बाबा आम्ही एक चांगला ग्रुप तयार करू शकतो. आणि आता मंगळागौरसाठी कमीत कमी मला वाटतं 8 जणांचा ग्रुप लागतो. तर 8 जणांचा ग्रुप असे किती ग्रुप जर तुम्ही किती घेऊन या आम्ही शिकवायला तयार आहोत. फक्त आम्हाला तुम्ही टायमिंग सांगा की आम्ही या टायमाला म्हणजे 3 ते 5 मध्ये आम्ही किती ग्रुपला तयार करतो हे आमच्यावर डिपेंड असेल. फक्त आम्हाला एंट्री किती येते त्यावर डिपेंड असेल. आणि त्यानंतर 25 तारखेला पर्टिक्युलर कॉम्पिटिशन होणार आहे आणि 25 तारखेला जे तुम्हाला सर्टिफिकेट आहे ते त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जाईल. आणि आता पुढचा खेळ गेल्या तुम्ही आवाज बंद करा, तुम्ही म्युझिक ऐका. तुमचा आवाज ऐकायचा नाही.
हाय करा. झालं नाही असं नको व्हायला. एखादे फोन करायचे आपण, म्हणजे प्रत्येकाने 2-2, 4-4 फोन करूयात म्हणजे त्या येतील. आता माझ्याकडे पण 7-8 जणींनी नाव नोंदवलं होतं. मी एकला call करते, म्हणजे त्याला
या ना